नमस्कार. आज आपण भारतातल्या सगळ्यात मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शोधांपैकी एकाबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट फक्त एका चकमकीची नाहीये, तर ही गोष्ट आहे 20 वर्ष चाललेल्या एका युद्धाची, जे एकाच वेळी घनदाट जंगलात, पोलीस स्टेशनमध्ये, गुप्त खोल्यांमध्ये आणि माणसाच्या मनातही लढलं गेलं. चला तर मग या गोष्टीत आणखी खोलवर जाऊया. जरा कल्पना करा, 18 ऑक्टोबर 2004 ची रात्र आहे. साधारण पहाटेचे 2 वाजलेत. तामिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेवरचं ते घनदाट जंगल आणि त्या अंधारात एक रुग्णवाहिका हळूहळू पुढे सरकतीये. आतमध्ये बसलाय भारताचा तेव्हाचा सर्वात धोकादायक गुन्हेगार वीरप्पन. त्याला वाटतंय की तो एका मोठ्या मिशनवर निघालाय, पण खरं तर तो एक अशा जाळ्यात अडकलाय ज्याची त्याला पुसटशी कल्पनाही नाही. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की तब्बल 20 वर्ष पोलीस, स्पेशल टास्क फोर्स आणि गुप्तचर यंत्रणांना गुंगारा देणाऱ्या या माणसाचा खेळ एका रुग्णवाहिकेत कसा संपला? ज्याला कोणीच पकडू शकत नाही असं वाटत होतं, तो इतक्या सहज कसा सापडला? हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एकदम सुरुवातीला जावं लागेल, वीरप्पनच्या कथेत, जो स्वतःला जंगल का राजा म्हणून घ्यायचा. तर हा वीरप्पन होता तरी कोण? तो एक असा डाकू होता ज्याने तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळच्या सीमेवर पसरलेल्या 6,000 चौरस किलोमीटरच्या जंगलाला आपलं साम्राज्य बनवलं होतं. सुरुवात झाली हस्तिदंत आणि चंदनाच्या तस्करीतून, पण लवकरच तो हत्यांपर्यंत पोहोचला. 70च्या दशकात त्याच्यावर एका वन अधिकाऱ्याच्या हत्येचा पहिला आरोप लागला होता. आता बघा, वीरप्पनकडे AK-47, भूसुरुंग अशी खतरनाक शस्त्र होती, यात काही शंका नाही. पण खरं सांगायचं तर ती त्याची खरी ताकद नव्हतीच. त्याची खरी ताकद होती ते जंगल, ज्याची त्याला खडानखडा माहिती होती. असे रस्ते त्याला माहीत होते जे कुठल्याही नकाशावर नव्हते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं खबऱ्यांचं जाळं. स्थानिक लोकांकडनं त्याला पोलिसांच्या प्रत्येक हालचालीची खबर मिळायची, ज्यामुळे तो नेहमीच एक पाऊल पुढे असायचा. हळूहळू तो इतका धोकादायक बनला की 1987 पर्यंत पोलीस त्याच्या हद्दीत जायला सुद्धा घाबरू लागले. मग 1990 मध्ये त्याला पकडण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स म्हणजे STFची स्थापना झाली. पण एप्रिल 1993 मध्ये वीरप्पननेच उलट STFवर हल्ला केला आणि तब्बल 22 पोलीस कर्मचारी मारले गेले. या एका घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आणि जणू एक संदेश दिला, मला पकडणं अशक्य आहे. यानंतर तर वीरप्पन आणखीच निर्ढावला. त्याने आपला मोर्चा हाय प्रोफाईल अपहरणांकडे वळवला. 1997 मध्ये माजी मंत्री H. नागप्पा आणि 2000 मध्ये तर थेट कन्नड सुपरस्टार डॉक्टर राजकुमार यांचं अपहरण केलं. राजकुमार यांच्या अपहरणाने तर कर्नाटक सरकार अक्षरशः हतबल झालं होतं. 109 दिवसांनी त्यांची सुटका झाली, पण वीरप्पन तो पुन्हा एकदा जंगलाच्या अंधारात गायब झाला. राजकुमार यांच्या अपहरणाच्या घटनेनंतर मात्र STFच्या रणनीतीमध्ये खूप मोठा बदल झाला. आतापर्यंत अयशस्वी ठरलेली जुनी पद्धत बदलण्याची वेळ आली होती. आता शिकारी स्वतःच शिकार बनणार होता. बघा, आत्तापर्यंतची रणनीती एकदम सरळ होती. जंगलात घुसा, वीरप्पनला शोधा आणि ठार करा. पण हे चालत नव्हतं, कारण ते जंगल वीरप्पनचं होतं, त्याचं घर होतं. मग एका नवीन विचाराने जन्म घेतला. त्याला जंगलात शोधण्याऐवजी त्याला जंगलातून बाहेर काढलं तर? आणि हेच या मोहिमेचं पुढचं सार होतं. ही जी नवी रणनीती होती ना, ती एका मानसिक खेळासारखी होती. याचं नेतृत्व केलं K. विजयकुमार यांनी, जे तामिळनाडू STFचे नवे प्रमुख बनले. त्यांनी ठरवलं की वीरप्पनला बंदुकीने नाही तर त्याच्याच डोक्याने मारायचं. जंगलात त्याचा पाठलाग करण्याऐवजी त्याचा अहंकार आणि त्याची राजकीय महत्वाकांक्षा याच गोष्टी त्याच्या विरुद्ध वापरायच्या. तर वीरप्पनच्या मुख्य कमजोरी काय होत्या? पहिली, त्याचा प्रचंड अहंकार. त्याला वाटायचं की तो अजिंक्य आहे, त्याला कोणीच हरवू शकत नाही. दुसरी, त्याची राजकीय महत्वाकांक्षा. त्याला तमिळ लोकांचा मोठा नेता बनायचा होता. आणि तिसरी, त्याचं स्वतःचं नेटवर्क, जी त्याची ताकद होती, पण त्यातच घुसखोरी करणंही शक्य होतं. आणि याच कमजोरींवर आधारित एका अत्यंत गुप्त ऑपरेशनची योजना आखण्यात आली. या ऑपरेशनचं कोड नेम होतं ऑपरेशन ककून, म्हणजेच अखेरचा सापळ. आमिष काय होतं? एक अशी गोष्ट जी वीरप्पन कधीच नाकारू शकणार नव्हता. त्याला सांगण्यात आलं की श्रीलंकेची फुटीरतावादी संघटना LTT त्याच्याशी संपर्क साधू इच्छिते. स्वतःला एक मोठा तमिळ योद्धा समजणाऱ्या वीरप्पनसाठी ही जणू एका स्वप्नपूर्तीसारखी संधी होती. हा सापळा खूप विचारपूर्वक रचला होता.
STFने हळूहळू वीरप्पनच्या नेटवर्कमध्ये आपले गुप्तहेर पेरले. मग एका विश्वासू मध्यस्थामार्फत LTTE सोबत बैठकीचा प्रस्ताव त्याच्यापर्यंत पोहोचवला गेला आणि त्याला आणण्यासाठी एका खास रुग्णवाहिकेची व्यवस्था केली गेली. पण एक प्रश्न नक्कीच मनात येतो. या सगळ्या मिशनसाठी रुग्णवाहिकेचीच निवड का केली असेल? याचं उत्तर अत्यंत हुशारीचं होतं. रुग्णवाहिकेला पोलीस तपासणी नाक्यांवर सहजासहजी कोणी अडवत नाही, जास्त चौकशी करत नाही. यामुळे कमालीचा सावध असणाऱ्या वीरप्पनला हा सगळा प्रवास अगदी सुरक्षित वाटणार होता आणि तो आरामात जाळ्यात अडकणार होता. आणि आता आपण येऊया त्या शेवटच्या रात्रीकडे आणि त्यानंतर उरलेल्या प्रश्नांकडे. 18 ऑक्टोबर 2004च्या रात्री ठरलेल्या ठिकाणी ती रुग्णवाहिका थांबली. वीरप्पन आणि त्याचे 3 साथीदार गाडीतून उतरले आणि त्याच क्षणी STFने कारवाई केली. अवघ्या काही मिनिटांच्या चकमकीत 20 वर्षांपासून चाललेला हा खेळ अखेर संपला. पण ही कथा इथेच संपत नाही. अनेक प्रश्न आजही विचारले जातात. ती खरंच एक चमक होती की त्याला पकडून मारण्यात आलं होतं? STFला हे पक्क माहीत होतं की वीरप्पनला जिवंत पकडणं जवळपास अशक्य आहे आणि जर तो पकडला गेला असता तर खटल्यादरम्यान अनेक मोठ्या राजकीय नेत्यांची नावं बाहेर आली असती. या प्रश्नांची उत्तरं कदाचित कधीच मिळणार नाहीत. पण काही सत्य कधीच बदलत नाहीत. वीरप्पनने आपल्या गुन्हेगारीच्या काळात तब्बल 184 हत्तींना फक्त आणि फक्त त्यांच्या दातांसाठी मारलं होतं. त्याने 138 लोकांची हत्या केली, ज्यात 60पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि वनकर्मचारी होते. आणि तब्बल 20 वर्ष तो कायद्याच्या कचाट्यातून यशस्वीपणे निसटत राहिला. शेवटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की वीरप्पनला त्याच्या ताकदीने नाही तर त्याच्या अहंकाराने मारलं. त्याला वाटलं की तो इतका मोठा झालाय की LTTE सारखी संघटना त्याच्याशी हातमिळवणी करेल आणि हीच त्याची सगळ्यात मोठी आणि शेवटची चूक ठरली. जो माणूस 20 वर्ष जंगलात अजिंक्य राहिला तो एका रुग्णवाहिकेच्या छोट्याशा जाळ्यात अडकला. कारण खरं जंगल बाहेर नव्हतं, ते त्याच्या मनात होतं आणि त्या मानसिक जंगलात STFचा विजय झाला.